प्रकार पहिला. इथे मी काही पालकची पानं घेतली आहेत. पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि थोडीशी मोठी अशी पानं घ्यायची आहेत. त्यानंतर एका बाउलमध्ये मी साधारण 1.5 वाटी बेसन पीठ घेतलं. त्यात पाव चमचा ओवा आणि अगदी थोडासा हिंग, चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, हे सगळं पाणी टाकून छानपैकी याला फेटून घेतलं. भजींचं आपलं पीठ असतं त्या पद्धतीने अगदी छान फेटून घ्यायचं. त्यानंतर माझ्याकडे इथे दुपारची बटाट्याची भाजी शिल्लक होती. ती भाजी मी इथे वापरली आहे. नसेल तर तुम्ही बटाटे उकडून त्याच्यात तिखट मीठ घालून ही भाजी बनवू शकता. आता ही जी बटाट्याची भाजी होती ही पालकच्या पानावरती अशा पद्धतीने ठेवायची. त्याच्यावरून पालकचे दुसरे पान लावायचं, म्हणजे आपल्याला याचं थोडक्यात सँडविच बनवून घ्यायचं आहे. आता हे जे पालकचं पान होतं यामध्ये आपण भाजी ठेवलेली होती ते आपल्याला या बेसन पिठात अशा पद्धतीने बुडवून घ्यायचं. बेसन पिठात व्यवस्थित कोट करून हे तळून घ्यायचं. आता तळताना सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची. त्यानंतर मध्यम आचेवरती छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं. इथे आपली कुरकुरीत पालकची भाजी तयार झाली. खायलाही छान लागते आणि ह्यामध्ये भाजी जी भरलेली असते त्यामुळे ह्या भजीला छान वेगळी अशी टेस्ट येते. ही भाजी तुम्हाला नसेल भरायची तर फक्त पालकच्या पानाची भजी बनवली तरीसुद्धा छान लागते. आता प्रकार दुसरा पाहू. इथे एका कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलं. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि 1 वाटी पाणी टाकून घेतलं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी रवा टाकला. आता रवा छान फुलून येईपर्यंत शिजवून घ्यायचा. झाकण ठेवून हा रवा 5-10 मिनटं मंद आचेवरती शिजवून घेतला. त्यानंतर रवा थोडासा थंड होऊ द्यायचा. थोडा थंड झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने चांगला मळून घ्यायचा. आता रवा छान प्रकारे मळला गेला आहे. आता हा रवा मळून झाला की त्याचे छान छोटे छोटे असे बॉल्स बनवून घ्यायचे. तुम्हाला हवं तर तुम्ही याचे गोल बॉल बनवू शकतात किंवा मग आपले वडे असतात त्या पद्धतीने चपट वडेसुद्धा याचे बनवू शकतात. मी इथे अशा प्रकारे छोटे छोटे बॉल्स बनवून घेतले. आता हे जे छोटे छोटे रव्याचे बॉल्स आहेत हे आपल्याला वाफवून घ्यायचे. त्यासाठी कढईमध्ये पाणी घेतलं. वरून जाळीची एक ताटली ठेवली. त्या ताटलीला तेल लावून घेतलं होतं. त्यावरती रव्याचे बॉल्स ठेवले आणि झाकण ठेवून एक 10 मिनटं हे छान वाफवून घेतले. 10 मिनटानंतर हे आपले जे रव्याचे बॉल्स आहेत ते छान फुलून येतात आणि अगदी व्यवस्थित वाफवून होतात. फोडणी देण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 4-5 कढीपत्त्याची पानं, पाव चमचा चिली फ्लेक्स हे सगळं टाकून घेतलं आणि त्यामध्ये शिजवून घेतलेले रव्याचे बॉल्स टाकायचे. आता हे चांगलं एकजीव करून घेतलं. तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही थोडासा टोमॅटो सॉसही ॲड करू शकतात. वरून कोथिंबीर टाकून गार्निश केलं. आता प्रकार तिसरा पाहू. इथे एका चॉपरमध्ये थोडंसं गाजर, थोडा कांदा आणि थोडी शिमला मिरची घेतली. सोबत थोडासा टोमॅटो आणि हे सगळं अगदी बारीक असं वाटून घेतलं. हे पहा, हे सगळं बारीक चिरून झालं की त्यानंतर 5-6 उकडलेले बटाटे अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे किंवा किसून घेतले तरी चालतील. आता हे जे किसलेले किंवा मॅश केलेले बटाटे आहेत त्यामध्ये ज्या आपण बारीक चिरून घेतलेल्या भाज्या होत्या त्या टाकल्या. चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. आपले हे मिश्रण इथे तयार झालं. आता इथे एका भांड्यामध्ये मी घेतले साधारण 1 वाटी भरेल एवढं बेसन पीठ आणि त्यामध्ये पाव वाटी भरेल एवढं तांदळाचं पीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा जिरं, चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं, पाव चमचा ओवा आणि 1 चमचा तीळ घातले आणि पाणी टाकून याचं आपल्याला चांगलं पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं. भजीच्या पिठापेक्षा पातळ असेल असं हे बॅटर आहे. आता इथे काही ब्रेडचे स्लाईस घेतलेत. त्यावरती आपण जे बटाट्याचं सारण बनवून घेतलेलं होतं ते अशा पद्धतीने स्प्रेड करून घेतलं. त्यावरती दुसरं ब्रेडचे स्लाईस ठेवायचे आणि याचं सँडविच बनवून घ्यायचं. आता दोन्ही हातांमध्ये हे सँडविच व्यवस्थित प्रेस करायचं जेणेकरून हा बटाटा जे आहे ते व्यवस्थित त्या ब्रेडला चिकटून बसेल. त्यानंतर जे आपण बेसन पिठाचं बॅटर बनवून घेतलं होतं त्यामध्ये हे ब्रेड स्लाइसेस अशा पद्धतीने घोळून घ्यायचे आणि तव्यावरती 1 ते 2 चमचे तेल टाकायचं आणि ह्यावरती हे जे ब्रेडचे स्लाईस आहेत ते छान आपल्याला शिजवून घ्यायचे. हवं तर आपण हे तळूनही घेऊ शकतो, पण जर कमी तेलात हवं असेल तर अशा पद्धतीने ह्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं. आता हे मध्यम आचेवरती मी छानपैकी भाजून घेते. सगळ्या साईडने भाजायचं म्हणजे अगदी छान खरपूस असं हे सँडविच किंवा ब्रेड पॅटीस तयार होतात. तर बघा इथे आपले हे ब्रेड पॅटीस तयार झालेत.
तर मग हे होते आजचे 3 पदार्थ. तुम्हाला आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.